प्री वेडिंग शूट आहे आणि फ्लॉलेस मेकअप क्रिएट करायचा आहे विदाउट एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट. सो टुडे आय गॉट यू कवर्ड. हॅलो एव्हरीवन, दिस इज ऋतुजा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी दाखवणार आहे माझा कम्प्लीट प्री वेडिंग मेकअप लुक, स्टेप बाय स्टेप, ते पण अगदी तुमच्या समोर. आणि हा मेकअप लुक मी खूप अफोर्डेबल प्रोडक्ट यूज करून केला आहे. सो एनीवन कॅन रिक्रिएट दिस लुक. तर सगळ्यात आधी स्किन प्रिपरेशन असणं खूप महत्वाचं आहे. तर मी मॉइश्चरायझर ऑलरेडी लावून घेतलं होतं आणि त्यानंतर मी इथे डॉट अँड कीची सनस्क्रीन यूज करतेय. वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन आहे. नाव आय एम युजिंग प्रायमर. मी इथे इनसाइडचं प्रायमर यूज करते. खूप छोटी ट्यूब आहे ही, बट मी एंगेजमेंट पासून यूज करते, म्हणजे मी डेली मेकअप अवॉइड करते. बट जेव्हा कधी मी यूज केले तर हेच प्रायमर मी यूज करते. सो आणि तुम्ही बघू शकता ऑलरेडी माझे पोर्स खूप ब्लर झालेले आहेत. नाव आय एम गोइंग विथ माय फेवरेट फाउंडेशन, मेबलिन फिट मी फाउंडेशन. त्यातला माझा शेड आहे 230 आणि फाउंडेशन मी खूप कमी अमाऊंट मध्ये घेते, जेणेकरून नॅचरल आणि परफेक्ट वाटेल ते स्किनवर, एकदम हेवी वाटणार नाही. आणि माझं प्री वेडिंग शूट पावसाळ्यामध्ये होता, तर मी म्हणजे फाउंडेशन मेकअप थोडासा म्हणजे सिंपलच ठेवला होता, कारण की पावसामुळे तो तसाही खराबच होणार होता. त्यामुळे मी ब्लेंडरने यूज करते, कारण की त्याने मग लाईन्स वगैरे असतात फाउंडेशनच्या ते दिसत नाही. याने पूर्णपणे एकदम परफेक्ट ब्लेंड होतं. ब्लेंडिंग तुम्हाला जास्त म्हणजे फाउंडेशन जेवढं चांगलं तुम्ही ब्लेंड कराल तेवढं ते परफेक्ट दिसतं स्किन. आणि मी फाउंडेशन लॉक करण्यासाठी इथे मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. बरंच यूज केलंय मी, तर त्यामुळे खूप तुटलंय वगैरे ते, बट खूप छान आहे. Now for liner I am using Swiss Beauty's eyebrow and gel eyeliner. हे ट्विन वन लायनर आहे, खूप बेस्ट आहे. तुम्हाला आयब्रो फिलअप साठी पावडर सुद्धा दिलेला आहे आणि त्यांनी जेल लायनर सुद्धा दिलेला आहे. आणि मी हे स्विस ब्युटीचं न यूज करता तेव्हा मला आता आठवते, जे लॅक्मेची छोटी ट्यूब येते मी ती यूज केली होती तेव्हा. तर मी हे माझ्या वेडिंगच्या वेळेस बाय केलं. पण हे खूप बेस्ट आहे, खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. एक तुम्ही जर चांगलं लायनर शोधत असाल तर. वेगळं वेगळं झालंय दोन्ही पण, आय थिंक. A few moments later. ठीक आहे, इट्स परफेक्ट नाव. लायनर लावून झाल्यावर मी इथे माझे लिप लायनर साठी मी इथे स्विस ब्युटीची लिप लायनर बोल्ड मॅट लिप लायनर यूज करतेय, स्विस ब्युटीचं इन द शेड डार्क चॉकलेट. तुम्ही ऑलरेडी माझ्या भरपूर रील मध्ये वगैरे बघितलं असेल, मी हेच मोस्टली यूज करते. आणि खूप पिगमेंटेड आहे आणि कलर खूप सुंदर शेड आहे याचा. हे असंही खूप आवडतं मला, म्हणजे एकदम लाईट शेड तुम्ही लावू शकता याच्यावर, बट खूप सुंदर दिसतो हा शेड. आणि लिपस्टिक मी ऍज युजल माझा जो म्हणजे गो टू शेड जो आहे स्विस ब्युटी इन द शेड हेझलनट बुलेट लिपस्टिक. आणि लिटरली मी खूप यूज केलेला, खूप, एवढीच बाकी आहे आता सध्या. आणि
हा शेड एकदम माझ्या लिप्स सारखा आहे, कारण की एकदम मॅच होतो मला, एकदम न्यूड. अशी सुद्धा म्हणजे मी डेली लाईफ मध्ये फक्त एवढंच हे करते, बट प्री वेडिंग होती त्यामुळे एकदम म्हटलं ज्युसी ग्लॉसी लिप दिसायला हवे दुरूनच, तर त्यामुळे मी इकडे मार्कचा ड्रिप लिप मिस्ट हा लिप ग्लॉस यूज केला. खूप सुंदर शेड आहे हा. तुम्ही बघू शकताय लगेचच एक म्हणजे ग्लो आलाय लिप्सवर. लिटरली मी हा लिप ग्लॉस माझ्या वेडिंगच्या दिवशी सगळ्या लुक्सवर सुद्धा हाच लिप ग्लॉस लावला होता आणि इट्स लुक सो परफेक्ट. आणि एवढाच होता माझा प्री वेडिंगचा लुक. इयरिंग जर तुम्हाला ह्या बाय करायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची सुद्धा लिंक प्रोव्हाइड करते. हा टॉप आणि जो मी एक प्री वेडिंगला जो गाऊन घातला होता ब्ल्यू कलरचा, मी इकडे मेन्शन करेल, तुम्ही बघू शकता फोटोज आणि व्हिडिओ खूप सुंदर आलेली आहेत या गाऊन वरचे. तर हा गाऊन सुद्धा मी मेशो वरून बाय केला होता, तर मी त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, तिकडनं तुम्ही बाय करू शकता. खूप सुंदर पीस आहे, त्याचा मटेरियल पण खूप सुंदर आलेलं आहे. आणि दिस इज माय कम्प्लीट फायनल लुक. काहीही अवघड नाही, एकदम सोपा अफोर्डेबल प्रोडक्ट यूज करून मी हा एक सुंदर मेकअप लुक, एकदम सिंपल बिगिनर फ्रेंडली आहे, हा लुक क्रिएट केला होता. खूप सिंपल लुक आहे बट एलिगंट दिसतो. फोटोज वगैरे खूप छान येतात. एकदम शूट साठी हा मेकअप आहे, नॅचरल, एकदम परफेक्ट. सो यू कॅन डेफिनेटली रिक्रिएट दिस लुक. वेडिंग आउटफिट हा व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याची सुद्धा लिंक इथे डोक्यावर देते, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता की मी माझ्या वेडिंगची शॉपिंग वगैरे कशी केली, किती खर्च लागला मला वेडिंग आउटफिट घेताना, तर हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणखी तुम्हाला यानंतर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट मध्ये मला मेन्शन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.